अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. अधिक महिना, मलमास, पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना अशा विविध नावांनी ओळखल्या जाणारा आणि आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत आहोत असा महिना यंदा 17 मे 2026 पासून 15 जून 2026 पर्यंत असणार आहे. अधिक मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची असते. कारण अधिक मास हा मलमास ज्याला आपण म्हणतो की मलिन झालेला, ज्याला साक्षात भगवान श्रीकृष्णांनी स्वीकारला आहे. आपल्या आयुष्यातील दुःख, दरिद्र, त्रास कमी व्हावे आणि आपल्याला सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंची प्राप्ती व्हावी, त्यांची कृपा आपल्यावर असावी म्हणून हा महिना आहे. अधिकम अधिकस्य, जेवढं जास्त पुण्य कराल, जेवढी जास्त सेवा कराल, तेवढा जास्त तुम्हाला अनुभव येणार आणि तेवढ्या तुमच्या आर्थिक, शारीरिक, मानसिक कष्ट, त्रास कमी होणार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या संपूर्ण अधिक मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत की जेणेकरून तुमच्या सुद्धा आयुष्यातील त्रास, दुःख, संकट कमी होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माता लक्ष्मीला काय आवडतात तर तिला भगवान विष्णूंची सेवा अत्यंत प्रिय आहे. ज्या ज्या घरात भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते ना, तिथे कधीच कशाची कमी पडत नाही. तिथे माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते. म्हणजेच काय, आपली आर्थिक अडचण कमी व्हावी म्हणून सुद्धा तुम्ही ह्या कार्यासाठी सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करू शकता. आता सेवेमध्ये सगळ्यात आधी येतात की सत्यनारायण. तुम्हाला जेव्हा वाटेल तुम्ही तेव्हा करू शकता. संकल्पयुक्त जरी असला तरी यथाकालीन हा शब्द वापरायचा नाही. तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही सत्यनारायण या अधिक मासामध्ये करू शकता. सगळ्यात मोठी सेवा आहे ती सत्यनारायणाची. दुसरी आहे दररोज नित्य नियमाने व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करणं. तुमच्या घरात भगवान विष्णूंची मूर्ती, बालाजींची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्याच्यावर अभिषेक, रोज ती सेवा कशी करायची ना त्या संदर्भात खरं तर इन डिटेल व्हिडिओ येईल. पण आता थोडक्यात सांगतो की रोज बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा, बाळकृष्णांची सेवा रोज करायची आहे. किंवा बालाजी भगवानची मूर्ती असेल, प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल, विठ्ठलाची असेल, त्याच्यावर तुम्ही जलाभिषेक करू शकता. रोज तुम्ही त्याची पूजा करू शकता. व्यंकटेश स्तोत्र म्हणाल तर दररोज तुम्हाला कमीत कमी 3 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे नित्य सेवेमध्ये. 3 वेळा. आता व्यंकटेश स्तोत्रम कधी पण म्हणायचं नाही. तुम्ही मांसाहार करत असेल नित्य सेवेमध्ये तर शक्यतो तुम्ही या महिन्यात मांसाहार करूच नका. अगेन ज्याची त्याची इच्छा आहे. पण कसं होतं ना, मांसाहार करून सेवा केली ना तर त्याचा लवकर फळ नाही येत, किंबहुना फळच आपल्याला मिळत नाही. म्हणून तर खरं ह्या मलमासामध्ये, अधिक मासामध्ये आपल्याला सांगितलं जातं की मांसाहार वर्ज्य करावं. आता हा प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे. ज्याला जसं वाटतं त्याने तसं करावं. आता तुम्हाला काय करायचं आहे, व्यंकटेश स्तोत्रम तुम्हाला 3 वेळा पठण करायचं आहे. तुम्ही सकाळी करा, तुम्ही दुपारी करा, तुम्ही संध्याकाळी करा, तुम्हाला जसं जमेल तसं. नाहीतर मग एकाच बैठकीत 3 करा, नाहीतर मग सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा असं करा. आता हे संस्कृतमध्ये वाचावं, प्राकृतमध्ये वाचावं, तुमचं वैयक्तिक आहे. संस्कृत मधलं छोटंसं आहे, तुम्हाला वाचायलाही सोपं जाईल. म्हणून ते तुम्हाला कमीत कमी 3दा तरी पठण करायचं आहे. मग तुम्ही जास्तीत जास्त 16 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा पठण करू शकता, जसं तुम्हाला जमेल. आज जर मला वेळ असेल तर आज मी 11 वेळा वाचेल, उद्या कमी वेळ असेल तर उद्या मी 3 वेळा वाचेल. थोडक्यात काय, सेवा मोजून मापून करू नका. परमेश्वराकडे जेव्हा आपण मागत असतो तेव्हा आपण अर्थात भरपूर आपली लिस्ट असते, मग त्याच पद्धतीने हे सुद्धा आहे. मोजून मापून सेवा करू नका. जेवढी काही होईल तेवढी महाराजांच्या चरणी, प्रभू म्हणजे नारायणाच्या चरणी रुजू, याच पद्धतीने तुम्हाला सेवा करायची. त्याच्याच बरोबर दररोज विष्णू सहस्त्रनाम. बघा, विष्णू सहस्त्रनामावली वेगळा आहे. तुम्ही ह्या महिन्यात विष्णू याग सुद्धा करू शकता. त्या संदर्भात नक्कीच माहिती सांगेल. विष्णू याग करू शकता किंवा विष्णू सहस्त्रनामावली म्हणजेच काय, भगवान श्रीहरी विष्णूंचे 1000 नावं घेऊन तुम्ही याग करू शकता, तुम्ही हवन करू शकता. नाही शक्य होत तर बाळकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करत असताना कमीत कमी विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण करावं. आता नामावली म्हटलं तर 1000 नावं, ताई एवढा वेळ नाही आहे. मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. कमीत कमी तुम्हाला ह्या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. 108 वेळा करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना ते नाही शक्य होत किंवा ज्यांना खूप छान सेवा करायची इच्छा आहे त्यांनी नक्कीच आपण विष्णू सहस्त्र नामावली किंवा श्रवंत करू शकता किंवा पठण केलं तर अतिशय उत्तम. आणि विष्णू सहस्त्रनाम शक्य असेल तर पठणच करावं. विष्णू सहस्त्रनामावली वेगळं आहे, विष्णू सहस्त्रनाम वेगळं आहे.
नामावलीमध्ये काय आहे 108, खरं तर विष्णू सहस्रनामामध्ये तेच सगळे नावं आहे, पण नामावलीमध्ये सेपरेट 108 नावं आहे. जे कोणी रोज विष्णू सहस्रनाम पठण करतं, श्रवण करतं, यांना ते माहिती आहे. तुम्हाला नाही ना ताई, ते खूप संस्कृतमध्ये आहे, आम्हाला करणं शक्य होत नाही, कमीत कमी तुम्ही ऐका तरी. सकाळी उठल्यावर मन शांत ठेवून कोणाशीही वार्तालाप, कोणाशीही न बोलता विष्णू सहस्रनाम ऐकावं, किंवा देवासमोर बसून जे विष्णू सहस्रनाम आहे, अर्थात ते मोठं आहे, 108 ओव्यांचं आहे, तेवढं तरी तुम्हाला ते वाचायला बराच वेळ लागतो. मग एवढं सगळं करणं शक्य होत नाही, कारण बऱ्याच लोकांना गुरुचरित्र करायचं आहे, नवनाथ करायचं आहे, दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे, स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. मग कमीत कमी ते श्रवण तरी करावं, ते ऐकावं तरी. हे ऐकत असताना ना शांत बसावं. शांततेत जेवढे अक्षर आपल्या कानी पडतील, जेवढे शब्द आपल्या कानी पडतील, तेवढं चांगलं आहे. विष्णूंची सेवा करण्यासाठी ह्या महिन्यात आपल्यासाठी खूप मोठा जॅकपॉट आहे की किती सेवा करू आणि किती नाही. एवढं आपल्याला करायचं आहे ना की खरं सांगते की परमेश्वराची कृपाछत्र आपल्यावर होते आणि नेहमी आपण काही ना काही मागण्यासाठी सेवा करत असतो. पण जेव्हा हे करतो आणि ह्या महिन्यात ना पुरुष सुक्तमचं सुद्धा पठण करायचं असतं रोज. तुम्हाला आता ते तुम्ही संस्कृतमध्ये म्हणा किंवा प्राकृतमध्ये म्हणा, सगळं तुमच्यावर आहे. पुरुष सुक्तमचं पण पठण करायचं असतं. आता तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीवर जेव्हा अभिषेक करता तेव्हा तुम्ही एक वेळा तरी पुरुष सुक्तम म्हणायचं असतं. तुम्हाला जसं होईल तसं तुम्ही ह्या सेवा करण्याचा प्रयत्न करा. नाही ना काही, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि व्यंकटेश स्तोत्रम आणि विष्णू सहस्रनाम हे श्रवण कराच. पठण केलं तर अतिशय उत्तम. तुम्हाला माहितीये बऱ्याच केंद्रात व्यंकटेश स्तोत्रम जे प्राकृतमध्ये आहे त्याचं पठण केलं जातं, किंवा काही ठिकाणी विष्णू सहस्रनामाचं सुद्धा पठण केलं जातं. तुमच्याकडे जर सामूहिक सेवा या घडत असेल तर आवर्जून जाऊन तिथे भेट द्या, त्या सेवा करण्याचा प्रयत्न करा. जेवढं जास्त होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. बाकी करता करविता महाराज आहे, आपण फक्त आणि फक्त निमित्त मात्र असतो. पण ह्या सेवा आहे ना, ह्या सेवा करून आनंद मिळणार आहे. सत्यनारायण आहे किंवा माता लक्ष्मी, ह्या महिन्यात ना तुम्हाला जे तुमचे अर्थात पितृदेव, कुलदेव, कुलदेवी, तुमचे गुरु यांची सेवा आहे ना एक सातत्य असावं. आणि ह्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये पण सांगितलं आहे की जेव्हा आपण कुलदेव आणि आपले गुरु, आता बऱ्याच लोकांचे गुरु हे म्हणतो ना की भगवान विष्णू आहे. खरं तर सगळ्यांचे स्वरूप एकच आहे. कोणाची सेवा जशा सगळ्या नद्या सागराला येऊन मिळतात त्याच पद्धतीने परमेश्वराची कुठलीही सेवा केली तर ती एकरूपच आहे. परमेश्वर सगळे एकरूपच आहेत. पण आपलं असतं की नाही. आणि ह्याच्यात तुम्ही संकल्पयुक्त विष्णू सहस्रनाम करू शकता आणि अर्थात व्यंकटेश स्तोत्रम सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त करू शकता. पण अगेन गावाला जायचं आहे किंवा बरेच काही सुखदुःख चालू असतं, मग त्याच्यापेक्षा जर नित्यसेवेमध्ये तुम्ही हे पठण केलं 1 महिनाभर, कारण भगवान श्री हरी विष्णूंना हा महिना समर्पित आहे, मग त्यांची जास्तीत जास्त सेवा केल्यावर अनुभव सुद्धा तेवढे चांगले येणार. आणि अर्थात भगवान विष्णूंची सेवा माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे. जिथे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते ना तिथे तिथे माता लक्ष्मी अखंड वास करतात. नक्कीच ह्या सेवा आहे ज्या तुम्ही आवर्जून करायच्या आहेत. तुळशीची, आणि खरं तर शालिग्राम देवाची सुद्धा सेवा या महिन्यात केली जाते. शालिग्रामला रोज तुळशीपत्र अर्पण केलं जातं. भगवान श्री हरी विष्णूंना, बालाजींना तुळशीपत्र रोज अर्पण केलं जातं. नाही काही होत तर अभिषेक त्यांच्या मूर्तीवर रोज एक स्तोत्र मंत्र, ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं मी, कमीत कमी पुरुष सुक्तम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करून महिनाभर अनुभव करा, घ्या आणि बघा काय होईल. या सेवेचे अधिकम अधिक असतं, 100% तुम्हाला जास्त फळ मिळणारच, यात काही शंका नाही. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.